नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत सिंपल पास्ट टेन्सवर कसा प्रश्न येतो आणि याचे उत्तर कसे ओळखायचे, चला विद्यार्थी मित्रांनो 1 मिनिटात शिकूया. बघा, प्रश्न आला आहे, रोहन डॉट डॉट हिज होमवर्क यस्टरडे आणि आपल्याला कंसामध्ये दिले फिनिश. हे काय आहे रे? फिनिश म्हणजे संपवणे. लक्षात आलं का? एखादे कामं संपवणे. आता हे आहे बघा व्हर्ब. लक्षात आलं का? आता बघा, आपल्याला इथं वाक्य दिले. वाक्यामध्ये मी एका गोष्टीला अंडरलाईन केले, यस्टरडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा वाक्यात यस्टरडे किंवा लास्ट नाईट, लास्ट इयर, ॲगो असे शब्द येतात तेव्हा ते वाक्य नेहमी सिंपल पास्ट टेन्स असते. नेहमी काय असते रे? सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साध्या भूतकाळात असते. आणि ह्यासाठी जे काही फॉर्म्युला आहे, म्हणजेच काय आहे बघा, जे काही सूत्र आहे ह्यामध्ये पहिल्यांदा येतो सब्जेक्ट अधिक क्रियापदाचे दुसरे रूप, ज्याला आपण काय म्हणतो V2 अधिक ऑब्जेक्ट. लक्षात आलं का? सिंपल पास्ट टेन्समध्ये क्रियापदाचे दुसरे रूपच असते. लक्षात आलं का? दुसरे रूप वापरावे. आता आपल्याला क्रियापद दिले इथं फिनिश, तर फिनिशचे जे काही दुसरं रूप आहे ते काय येणार आहे बघा? फिनिश्ड. लक्षात आलं का? त्याला जोडायचं ED, म्हणजेच काय येणार आहे बघा? रोहन फिनिश्ड हीज होमवर्क यस्टरडे. म्हणजेच काय? रोहनने काल त्याचा गृहपाठ पूर्ण केला. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यापैकी म्हणजे यस्टरडे, लास्ट नाईट, लास्ट इयर, ॲगो असे जर शब्द तुम्हाला दिसले तर तिथे काय करायचे? क्रियापदाचे दुसरे रूप वापरायचे. लक्षात आलं का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.